नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गवते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑलमध्ये स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या फ्रेजल वर्ब्स डिस्कस करणार आहोत, ज्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत। मग MPSC असू द्या, PSI, STI, ASO, सरळ सेवा भरती असेल, टेट असेल, बाकी जेवढ्या परीक्षा आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी इंग्लिश ग्रामरवरती प्रश्न विचारले जातात त्या ठिकाणी फ्रेजल वर्ब्सवरती देखील प्रश्न विचारले जातात। तर आपण बघूयात कुठल्या महत्त्वाच्या अशा फ्रेजल वर्ब्स आहेत की ज्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। सगळ्यात पहिले आले बघा तुमच्या समोर अकाउंट फॉर। अकाउंट फॉरचा मीनिंग काय होतो, त्यानंतर आपण त्याचं एक्झाम्पल बघणार आहोत। म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फ्रेजल वर्ब कुठली आहे, त्यानंतर त्याचा मीनिंग काय आहे आणि त्यानंतर त्याचं एक्झाम्पल कसं आहे, कशा पद्धतीने यूज करायचं आहे ते सांगणार आहे। आता अकाउंट फॉर म्हणजे काय होतं बघा, अकाउंट फॉरचा मीनिंग होतो टू एक्सप्लेन किंवा गिव्ह अ रिझन। आता आपल्याला याचा फक्त मीनिंग माहिती असून फायदा नाही, तर सोबत सोबत त्याचा यूज एखाद्या सेंटेन्समध्ये कसा करायचा आहे हे देखील माहिती असणं गरजेचं आहे। मग इथे बघा कसा यूज केला याचा एक्झाम्पलमध्ये, यू कॅन अकाउंट फॉर युअर हार्श बिहेवियर। अकाउंट फॉर म्हणजेच काय, यू नीड टू गिव्ह व्हॉट, रिझन देणे, कारण देणे। म्हणजेच काय, अकाउंट फॉर ही झाली फ्रेजल वर्ब, त्याचा मीनिंग झाला टू एक्सप्लेन ऑर गिव्ह अ रिझन, आणि एक्झाम्पल झाले बघा यू कॅन अकाउंट फॉर युअर हार्श बिहेवियर। सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर 2 नंबरला आहे बघा बॅक अवे। आता बॅक अवे म्हणजे काय, BACK बघा, BACK बॅक, आणि त्यानंतर आले बघा अवे। बॅक अवे म्हणजे काय, याचा अर्थ होतो टू मूव्ह बॅकवर्ड्स इन फिअर ऑर डिसलाईक। म्हणजे माघार घेणे, एकतर मग भीतीमुळे किंवा नावडीमुळे ज्याला म्हणतो आपण। सो मीनिंग व्यवस्थित समजून घ्यायचं आहे बॅक अवेचा। बॅक अवे म्हणजे टू मूव्ह बॅकवर्ड्स इन फिअर ऑर डिसलाईक। एक्झाम्पल्स बघूया आपण। व्हेन आय सॉ अ टायगर आय बॅक्ड अवे इन फ्राईट। बघा, व्हेन आय सॉ अ टायगर आय बॅक्ड अवे इन फ्राईट। म्हणजे इथे बॅक्ड अवे कशामुळे केलं आहे, फिअरमुळे। नाही तर म्हणाल सर इथे तुम्ही सांगितलं डिसलाईक, इथे डिसलाईक नाही घ्यायचं, इथे काय घ्यायचं आहे, फिअर घ्यायचं आहे, फिअरमुळे। ठीक आहे सर। सेकंड बघा तुम्हाला काय सांगितले, फ्रेजल वर्ब दॅट इज बॅक अवे, आणि बॅक अवेचा मीनिंग होतो टू मूव्ह बॅकवर्ड्स इन फिअर ऑर डिसलाईक। एक्झाम्पल दिलंय, व्हेन आय सॉ अ टायगर आय बॅक्ड अवे इन फ्राईट। त्यानंतर नेक्स्ट बघा ब्लॅकआउट काय आहे। ब्लॅकआउट फ्रेजल वर्बचा मीनिंग आलाय, आणि एक्झाम्पल बघा काय आहे। ब्लॅक आउट म्हणजेच काय, मीनिंग बघा टू फेंट ऑर लूज कॉन्शियसनेस। म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, शुद्ध हरपणे ज्याला म्हणतो आपण, बेशुद्ध पडणे थोडक्यात। टू फेंट ऑर लूज कॉन्शियसनेस। एक्झाम्पल बघा, राशी फेल इन द गार्डन अँड ब्लॅक्ड आउट। याचा अर्थ काय होतो, बेशुद्ध पडणे ज्याला म्हणतो आपण। म्हणजे ब्लॅक आउट बघा, ह्याचा मीनिंग सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या, यावरती प्रश्न विचारले जातात। तसेच डेली कम्युनिकेशनमध्ये देखील तुम्हाला याचा फायदा होणार आहे। टू फेंट ऑर लूज कॉन्शियसनेस याचा मीनिंग होतो ब्लॅकआउटचा। त्यानंतर आपण एक्झाम्पलमध्ये बघितलं याचा यूज कसा करायचा आहे। त्यानंतर बघा ब्लॉक ऑफ म्हणजे काय, ब्लॉक ऑफचा मीनिंग काय होतोय, मीनिंग आलेला आहे समोर बघा। ब्लॉक ऑफ म्हणजे काय, टू सेपरेट युजिंग अ बॅरियर। एखादं बॅरियर यूज करणे, सेपरेट करण्यासाठी, तो झाला मीनिंग। मीनिंग आहे टू सेपरेट युजिंग अ बॅरियर। आता एक्झाम्पल बघा कसं आहे, द पोलीस ब्लॉक्ड ऑफ द बिल्डिंग आफ्टर द रॉबरी। ब्लॉक्ड ऑफ केली, ब्लॉक्ड ऑफ केली म्हणजे काय, सेपरेटेड बाय युजिंग अ बॅरियर। सर इथे याचा आपण कशामध्ये यूज केला आहे, सेंटेन्समध्ये। कारण तुम्हाला डायरेक्ट, आणि इथे गेस वगैरे करता येत नाही, एक सगळ्यांनी लक्षात घ्या। ब्लॉक ऑफ याचा मीनिंगच माहिती पाहिजे तुम्हाला, त्यामुळे मी फ्रेजल वर्बवरती हा व्हिडिओ बनवलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना महत्त्वाचे फ्रेजल वर्ब्स माहिती होतील। तर याचा मीनिंग सांगितलं आणि आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, इकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे। लेट मी ओके। अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो। तिथे देखील तुम्ही मला फॉलो करू शकता, माझे स्पेशल क्लासेस वगैरे तिथे असतात। क्रॅक MPSC विथ इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म। गेट प्लस सबस्क्रिप्शन अँड ॲक्सेस टू अनलिमिटेड लाईव्ह अँड रेकॉर्डेड कोर्सेस फ्रॉम इंडियाज बेस्ट एज्युकेटर्स। मी स्वतः तिथे इंग्लिश ग्रामरचा कोर्स घेतो, बरेचसे स्पेशल क्लासेस देखील तिथे असतात, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी डाउनलोड करा आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल।
प्लसचे फीचर्स बघा, अनअकॅडमीवरती प्लसचे फीचर्स काय आहेत तर लाईव्ह शिका घरातल्या सोयीनुसार, सर्व कोर्सेसना अमर्यादित प्रवेश, भारतातील टॉप शिक्षक एकाच प्लॅटफॉर्मवर, संपूर्ण अभ्यासक्रमाचा कव्हरेज, परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते, नियमित शंका निरसन सत्र असतात, डाऊट क्लिअरिंग सेशन्स असतात, त्यानंतर लाईव्ह टेस्ट सिरीज असते, स्टडी मटेरियल PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अवेलेबल होतं, उत्तर लेखन सत्र आणि माझ्या मागे जे दिसते ते आहे मार्गदर्शन व मार्गदर्शक म्हणजे इंटरॅक्टिव्ह सगळे सेशन्स असतात. त्यानंतर बघा MPSC कॉम्बॅट राज्यसेवा स्पेशल 50 प्रश्न 60 मिनिटांमध्ये सॉल्व करायचं आहे. म्हणजे आजच 19 डिसेंबरला सकाळी 10 वाजता टेस्ट होती ही आणि या टेस्टमध्ये तुम्हाला कॉम्बॅट टेस्ट आहे बघा, ही कॉम्बॅट टेस्ट स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्यांच्या रँकनुसार. अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या टेस्ट असतात, त्यासाठी देखील तुम्हाला याचा फायदा होईल. त्यामुळे अनअकॅडमीला सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे, त्याचा अतिशय फायदा तुम्हाला होणार आहे. आता फ्री टेस्ट बघा कुठल्या कुठल्या आहेत तर फ्री टेस्ट कुठल्या आहेत, 1 सेकंड. ओके, फ्री टेस्ट आहेत बघा. प्रहार राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 टेस्ट सिरीज पेपर 1 GS पेपरसाठी होती 18 डिसेंबरला 10 वाजता. रँकनुसार तिथे देखील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे. आणि ही आजची टेस्ट आहे बघा 19 डिसेंबरला संध्याकाळी 8 वाजता. विजयपथ संयुक्त पूर्व परीक्षा 2021 टेस्ट सिरीज फुल सिलेबसवर असणार आहे. पार्टिसिपेट अँड विन स्कॉलरशिप फ्रॉम अ पूल ऑफ 5 lakhs. रँकनुसार तुम्हाला तिथे काय मिळणार आहे तर स्कॉलरशिप मिळणार आहे. आणि हा कोड यूज करायचा आहे तुम्ही तिथे संदीप जी लाईव्ह हा कोड तिथे रेफरल कोड यूज करायचा आहे. हा कोड यूज करून तुम्ही समोर रेफरल कोड म्हणून हा याला यूज करायचं आहे. अनअकॅडमीचं MPSCचं प्राईस हाईक येणार आहे, कमिंग सून आहे, त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे. नेक्स्ट बघूया आपण बूटअप काय प्रकार आहे, बूटअप कशाला म्हणायचं आहे, बूटअप म्हणजे काय. बूटअपचा मिनिंग होतो टू स्टार्ट अ कम्प्युटर बाय लोडिंग अँड ऑपरेटिंग सिस्टम ऑर प्रोग्राम. बूटअप म्हणजे काय, टू स्टार्ट अ कम्प्युटर कसं स्टार्ट करायचं बाय लोडिंग अँड ऑपरेटिंग सिस्टम ऑर प्रोग्राम. एक्झाम्पल बघा, यू नीड टू बूट अप युअर कम्प्युटर फर्स्ट. काय करणं आहे, बूटअप मीन्स वर्ड टू स्टार्ट अ कम्प्युटर, पण कसं बाय लोडिंग अँड ऑपरेटिंग सिस्टम बूटअप. नेक्स्ट बघूया आपण ब्रशअप ऑन. काय आहे ब्रशअप ऑन, कशाला म्हणायचं ब्रशअप ऑन. ब्रशअप ऑन म्हणजेच काय होतं तर टू इम्प्रूव्ह ऑर रिफ्रेश वन्स नॉलेज ऑफ समथिंग. काय करणे, इम्प्रूव्ह करणे. काय, टू इम्प्रूव्ह ऑर रिफ्रेश वन्स नॉलेज ऑफ समथिंग. एखाद्या गोष्टीचं एखाद्या विषयाचं काय करणे, नॉलेज इम्प्रूव्ह करणे किंवा रिफ्रेश करणे ज्याला म्हणतो आपण. एक्झाम्पल बघा, यू मस्ट ब्रशअप ऑन युनिट 3 ऑफ मॅथमॅटिक्स. म्हणजे काय करायचं, इम्प्रूव्ह किंवा रिफ्रेश करायचं, रिवाईज करायचं युनिट नंबर 3, दॅट इज ब्रशअप ऑन युनिट नंबर 3 ऑफ मॅथमॅटिक्स. किंवा तुम्ही असं म्हणू शकता यू मस्ट ब्रशअप ऑन फ्रेंच ग्रामर किंवा इंग्लिश ग्रामर, ऑन इंग्लिश ग्रामर असं जर तुम्ही इथे म्हटलं तरी चालतं आहे. म्हणजे काय करायचं आहे, इम्प्रूव्ह करायचं आहे. नेक्स्ट बघूया आपण 7 नंबरला बघा काय दिलं आहे तर बम्प इनटू. काय आहे बम्प इनटूचं मिनिंग काय होतं बघा, मिनिंग आहे टू मीट बाय चान्स ऑर अनएक्सपेक्टेडली. काय होतंय, टू मीट बाय चान्स ऑर अनएक्सपेक्टेडली. आज बाय चान्स किंवा अचानकपणे भेटणे, कुठलेही अपेक्षा नसताना. एक्झाम्पल बघा, आय बम्प्ड इनटू माय बेस्ट फ्रेंड ॲट द ऑफिस. आय बम्प्ड इनटूचा मिनिंग काय होतो, आय मेड बाय चान्स ऑर अनएक्सपेक्टेडली टू माय व्हॉट, कोणाला, माय बेस्ट फ्रेंड ॲट द ऑफिस. विद्यार्थी मित्रांनो, बम्प इनटू लक्षात घ्या. फ्रेझल वर्बचं स्पेलिंग लक्षात ठेवायचं आहे, त्याचा मिनिंग लक्षात ठेवायचं आहे, त्यानंतर त्याचा सेंटेन्समध्ये यूज कसा करायचा हे देखील लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, क्लॅम अप. काय असतं क्लॅम अप, क्लॅम अपचा मिनिंग होतो टू रिफ्यूज टू स्पीक. नकार देणे बोलण्याला. एक्झाम्पल बघा, वेन द पोलीस स्टार्टेड आस्किंग क्वेश्चन्स द स्मगलर्स क्लॅम्ड अप. म्हणजेच काय केलं, रिफ्यूज टू स्पीक, क्लॅम्ड अप. स्पेलिंग बघायचं आहे CLAM क्लॅम, CLAM क्लॅम. त्याचं इथे काय केलेलं आहे V2 बघा, क्लॅम्ड. तर हे लक्षात ठेवा, कारण स्पर्धा परीक्षासाठी फार महत्त्वाचा हा टॉपिक आहे आणि विद्यार्थ्यांचे याच टॉपिकमध्ये बरेचसे मार्क्स कमी होतात. नेक्स्ट बघा नंबर 9, क्लॅम्प डाऊन ऑन. काय आहे याचा मिनिंग बघा, क्लॅम्प डाऊन ऑन म्हणजे काय, मिनिंग बघा,
टू ॲक्ट स्ट्रिक्टली टू प्रिव्हेंट समथिंग, म्हणजे काहीतरी स्ट्रिक्टली ॲक्ट करणे, कशासाठी, काहीतरी स्टॉप करण्यासाठी, टू स्टॉप ऑर टू प्रिव्हेंट. एक्झाम्पल बघायचं आहे. बघा काय दिलं आहे. द पोलीस डिपार्टमेंट डिसाइडेड टू क्लॅम्प डाऊन ऑन इलिगल पार्किंग इन द क्राउडी एरिया. म्हणजे काय केलं, डिसाईड केलं. क्लॅम्प डाऊन ऑन म्हणजेच काय, ॲक्ट स्ट्रिक्टली, कशासाठी, टू स्टॉप काय काय थांबवण्यासाठी, तर इलिगल पार्किंग इन द क्राउडी एरिया. मुद्दामहून याला मराठीत मी थोडं ट्रान्सलेट करून सांगतो, नाही तर मग ते रीड केल्यासारखं होईल आणि तुमच्याही लक्षात येणार नाही की एक्झाम्पल कसं केलं आहे. तर क्लॅम्प डाऊन ऑनचा मिनिंग बघा, एक्झाम्पल कसं दिलं आहे ते व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर बघा काउंट ऑन काय आहे. काउंट ऑनचा मिनिंग काय होतो, काउंट ऑन. काउंट ऑनचा मिनिंग होतो बघा, टू रिलाय ऑर डिपेंड ऑन. टू रिलाय ऑर डिपेंड ऑन. काउंट ऑन म्हणजेच टू रिलाय ऑर डिपेंड ऑन. एक्झाम्पल बघा, डोंट वरी यू कॅन काउंट ऑन मी टू कीप युअर सिक्रेट. काय आहे, डोंट वरी यू कॅन काउंट ऑन मी. काउंट ऑन मी मीन्स व्हॉट, रिलाय ऑन मी, डिपेंड ऑन मी. त्यानंतर नेक्स्ट बघायचं आहे. नेक्स्ट आहे डाय डाऊन. काय प्रकार आहे डाय डाऊन म्हणजे काय. डाय डाऊनचा मिनिंग होतो टू काम डाऊन ऑर बिकम लेस स्ट्रॉंग. म्हणजेच काय, टू काम डाऊन ऑर बिकम लेस स्ट्रॉंग. एक्झाम्पल बघा, आफ्टर द स्टॉर्म डाईड डाऊन वी वेंट आउट टू चेक द कंडिशन ऑफ आवर क्रॉप. म्हणजे डाईड डाऊन म्हणजे काय झालंय, काम डाऊन किंवा लेस स्ट्रॉंग झाल्यानंतर वी वेंट आउट टू चेक द कंडिशन ऑफ आवर क्रॉपची काय आहे, पिकाची कंडिशन काय आहे आफ्टर दिस. सो इथे आहे कुठली फ्रेझल वर्ब, डाय डाऊन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बॅच कोर्सेस कुठले आहेत एकदा समजून घ्या. कुठले कुठले बॅच कोर्सेस आहेत. अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती बॅच कोर्सेस बघा. सगळ्यांनी तिथे मला जॉईन झालात तर तुम्हाला बरेचसे स्पेशल क्लासेस जे आहेत ते तुम्हाला तिथे मिळतील आणि बरेचसे विद्यार्थी देखील तुम्हाला तिथे ग्रुपमध्ये स्टडी करायला सोपं जाईल. बॅच कोर्सेस आपण इथे बघूयात कुठले कुठले आहेत. बघा, त्या अगोदर अतिशय महत्त्वाचं आहे, अनअकॅडमी MPSC प्रेझेंट्स टू यू आयकॉनिक सबस्क्रिप्शन जस्ट लॉन्च्ड आहे. याचा फायदा काय होणार आहे बघा. MPSC आयकॉनिक काय प्रकार आहे, 1-to-1 लाईव्ह मेंटरशिप प्रोग्राम बाय अनअकॅडमी. अनअकॅडमीवरील लाईव्ह मेंटरिंग प्रोग्राम हे नक्की काय आहे. हे ज्या विद्यार्थ्यांनी अँड्रॉइडवर अनअकॅडमीचे नवीनतम म्हणजे अपडेटेड व्हर्जन असेल अशा ॲप इन्स्टॉल केले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेले एक वैशिष्ट्य आहे. येथे विद्यार्थी आपल्या मेंटर्स किंवा एज्युकेटर्ससोबत 1-to-1 ऑडिओ कॉलवर जोडले जाऊ शकतात. त्यामध्ये शंका निरसन, संकल्पना समजावून घेणे, परीक्षा धोरण व अभ्यास योजनेविषयीचे मार्गदर्शन केले जाईल. या वैशिष्ट्याचा आपल्याला नेमका कसा फायदा होईल, तर आपल्या सर्व शंकांचे झटपट निरसन आपल्या मेंटर एज्युकेटरसोबत 1-to-1 तत्वावर जोडले जाल. आपल्या शंका दूर करा आणि सर्व संकल्पना स्पष्ट करा आणि वैयक्तिक मार्गदर्शन तसेच तुमच्या अभ्यास नीतीवर अभिप्राय मिळवा. तर अतिशय महत्त्वाचं आहे. हे सबस्क्रिप्शन सगळ्यांनी घ्या आणि त्याचा फायदा करून घ्या. घर बसल्या तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकू शकता. इथे बघा, आता बॅच आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर डिपार्टमेंटल PSI प्रिलिम और एक्झाम, बॅच 3 आहे बघा. जिओग्राफी, हिस्ट्री, इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर, पॉलिटी अँड फॉरेन रिलेशन अँड इकॉनॉमिक्स हे सब्जेक्ट सगळे तिथे कव्हर केले जातील. हे सगळे एक्सपर्ट्स तिथे असणार आहेत तुम्हाला गाईड करण्यासाठी आणि 22 डिसेंबरला ही बॅच लॉन्च होणार आहे. त्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर कंबाईंड PSI STI SO प्रिलिम्स एक्झाम 2021 बॅच 5 आणि ही बॅच होणार आहे 29 डिसेंबरला लॉन्च. हिस्ट्री, जिओग्राफी ऑफ इंडिया, त्यानंतर मॅथ्स अँड रिझनिंग, इकॉनॉमिक्स, त्यानंतर पॉलिटी, करंट अफेअर्स आणि माझ्या मागे आहे बघा अनिल कोलते सरांचा जनरल सायन्स. हे विषय तिथे कव्हर केले जातील. त्यासाठी तुम्हाला माझा रेफरल कोड यूज करायचा आहे आणि माझा रेफरल कोड मी अगोदरही सांगितला, परत एकदा सांगतो, संदीप SANDIP संदीप जी लाईव्ह हा कोड यूज करा, संदीप जी लाईव्ह. ओके, चला नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट फ्रेझल वर्ब बघा. ड्रॉ अप म्हणजे काय असतं, ड्रॉ अप काय आहे. ड्रॉ अप म्हणजे काय तर मिनिंग बघा, टू राईट कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट आणि डॉक्युमेंट ज्याला म्हणतो आपण, टू राईट कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट और डॉक्युमेंट. एक्झाम्पल बघा, दे ड्रीव अप द कॉन्ट्रॅक्ट अँड सेंट इट
टू सेंड इट टू मी फॉर चेकिंग. काय केलं ड्रीव अप म्हणजे काय, दे रोट ऑर प्रिपेअर्ड ज्याला म्हणता येईल, दे रोट. ड्रॉ अपचा मिनिंग होतो टू राईट, पण काय राईट करणे, कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट आणि किंवा डॉक्युमेंट ज्याला म्हणतो आपण. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे 13 नंबरचं एस ऑफ म्हणजे काय आहे, एस ऑफ, EASEOFF, एस ऑफ म्हणजे काय मिनिंग बघा, टू रिड्यूस, बिकम लेस सिव्हिअर ऑर स्लो डाऊन पेन, ट्रॅफिक ऑर वर्क. टू रिड्यूस, बिकम लेस सिव्हिअर ऑर स्लो डाऊन, काय तर मग पेन, ट्रॅफिक ऑर वर्क. एक्झाम्पल बघा, ट्रॅफिक युजली एसेस ऑफ आफ्टर 1 PM. ट्रॅफिक युजली एसेस ऑफ म्हणजे काय होते, कमी होते, स्लो डाऊन होते ज्याला म्हणतो आपण. तर इथे आपण याचं बघितलं मिनिंग काय आणि एक्झाम्पल काय, तरच लक्षात येणार आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. बघा नंबर 14 हँड इन, याचा मिनिंग बघा कसा आहे. तर तुम्ही मला काय सर वेगवेगळे मिनिंग असतं त्याचे, कारण आहे ना याचा शब्दच्या अर्थ घेता येत नाही ना हँड आणि इनचा. आता मिनिंग बघा, हँड इन म्हणजे काय, टू सबमिट. हँड इन म्हणजे काय, टू सबमिट रिपोर्ट किंवा होमवर्क सबमिट करणे, त्याला म्हणतात हँड इन. एक्झाम्पल बघा, प्लीज हँड इन युअर डॉक्युमेंट्स फॉर व्हेरिफिकेशन बिफोर वेन्सडे. प्लीज हँड इन युअर डॉक्युमेंट्स फॉर व्हेरिफिकेशन बिफोर वेन्सडे. हँड इन म्हणजे काय, प्लीज सबमिट, काय मिनिंग होतो याचा, प्लीज सबमिट. नेक्स्ट बघा नंबर 15 आयर्न आउट म्हणजे काय होतं. आयर्न आउटचा मिनिंग बघा आणि एक्झाम्पल बघा. आयर्न आउट म्हणजे टू रिझॉल्व बाय डिस्कशन ऑर एलिमिनेट डिफरन्सेस. डिस्कशननं रिझॉल्व करणे गोष्टी त्याला म्हणतात आयर्न आउट. एक्झाम्पल बघा, टू स्टेट्स मेट अँड आयर्न आउट देअर डिफरन्सेस किंवा देअर प्रॉब्लेम्स वॉट एव्हर. म्हणजे टू स्टेट्स म्हणजे काय, रिप्रेझेंटेटिव्ज ऑफ टू स्टेट्स, रिप्रेझेंटेटिव्ज. नाही तर तुम्ही मला स्टेट्स कसे मिळाले, तर रिप्रेझेंटेटिव्ज असं म्हणायचं इथे. आणि आयर्न आउटचा मिनिंग होतो टू रिझॉल्व बाय डिस्कशन एलिमिनेट डिफरन्सेस. नेक्स्ट बघा नंबर 16 किक ऑफ. काय आहे किक ऑफ, किक ऑफ मिनिंग आहे टू बिगिन ऑर स्टार्ट. किक ऑफचं मिनिंग आहे टू बिगिन ऑर टू स्टार्ट. एक्झाम्पल बघा, द फुटबॉल मॅच किक्ड ऑफ. द फुटबॉल मॅच किक्ड ऑफ ॲट 9. बघा ना, किक ऑफचा मिनिंग माहिती नसेल तर आपल्याला कसं कळणार की बिगिन होतं याचा बरोबर की नाही. म्हणजे किक ऑफचा मिनिंग होतो टू बिगिन ऑर स्टार्ट. एक्झाम्पल, द फुटबॉल मॅच किक्ड ऑफ ॲट 9 AM. नेक्स्ट बघा, नेक्स्ट फ्रेझल वर्ब मेकअप. काय असतं मेकअप, मेकअप म्हणजे काय, टू इन्व्हेंट करणे. मेकअपचा मिनिंग होतो बघा, मिनिंग आहे टू इन्व्हेंट एक्सक्यूज ऑर स्टोरी. इन्व्हेंट करणे, कशाचा शोध लावणे, तर एखाद्या एक्सक्यूजचा किंवा स्टोरीचा. म्हणजे एक्झाम्पल बघा, थोडा आयरॉनिकल आहे मिनिंग याचा. दॅट इज द बेस्ट एक्सक्यूज, हॅव यू मेड अप इट युअर सेल्फ, क्वेश्चन मार्क पाहिजे इथे बघा, क्वेश्चन मार्क. म्हणजे काय, बेस्ट एक्सक्यूज हे तू स्वतः शोधून काढलंय का, इन्व्हेंट केलंय का, दॅट इज कॉल्ड हॅव यू मेड अप इट युअर सेल्फ. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे नंबर 18 पास अवे. हे माहिती असू शकतं काहींना, काहींना नसेलही. आता पास अवेचा मिनिंग काय होतो बघा, मिनिंग आहे टू डाय. पास अवे म्हणजे काय, टू डाय. एक्झाम्पल बघा, युअर ब्रदर पास्ड अवे इन द ॲक्सिडंट. युअर ब्रदर पास्ड अवे इन द ॲक्सिडंट. त्यानंतर बघा नेक्स्ट वन, म्हणजे याचा मिनिंग, याचं स्पेलिंग बघायचं आहे अगोदर, मग मिनिंग आणि मग एक्झाम्पल. त्यानंतर आहे बघा पुट ऑफ. 19 पुट ऑफ काय असतं, पुट ऑफ. पुट ऑफ म्हणजे काय, 2-3 अर्थ आहे, त्यातला अतिशय महत्त्वाचं इथं टू पोस्टपोन, अरेंज अ लेटर डेट. पोस्टपोन करणे किंवा अरेंज अ लेटर डेट ज्याला म्हणतो आपण. एक्झाम्पल बघा, डोंट पुट ऑफ अंटिल द नेक्स्ट मंथ. डोंट पुट ऑफ अंटिल द नेक्स्ट मंथ पर्यंत काय आहे, डोंट पोस्टपोन म्हणजेच काय, डोंट पोस्टपोन. कंप्लीट इट इन अ वीक. इथे मिनिंग आणि एक्झाम्पल मी तुम्हाला याचं सांगितलं आहे. नेक्स्ट बघा नंबर 20 सेट ऑफ. काय असतं सेट ऑफ, सेट ऑफ करणे काय आहे. सेट ऑफ म्हणजे काय, टू स्टार्ट अ जर्नी. मिनिंग काय आहे, टू स्टार्ट अ जर्नी. एक्झाम्पल बघा, वी विल सेट ऑफ अर्ली इन द मॉर्निंग सो वी विल रीच विदिन टाईम. वी विल सेट ऑफ म्हणजे काय, वी विल स्टार्ट अ जर्नी. वी विल स्टार्ट अ जर्नी. वी विल स्टार्ट अ जर्नी, सेट ऑफ ज्याला म्हणतो आपण. बरं, इकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं विद्यार्थी मित्रांनो. वेअर इज इट, 1 सेकंड.
राज्यसेवा PSI, STI, ASO, डिपार्टमेंटल PSI, वन सबस्क्रिप्शन फॉर ऑल दीज एक्झामिनेशन. एकच सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही या सगळ्या एक्झामचं प्रिपरेशन करू शकता अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती. आणि इथे बघा डिस्काउंट ऑन सबस्क्रिप्शन विल बी ऑफ 10% मिळणार आहे. प्लॅन्स बघा 1 मंथ, 3 मंथ, 6 मंथ्स, 12 मंथ्स आणि 24 मंथ्स. करंट प्राईस बघा ही आहे. आणि तुम्ही जर माझा हा कोड यूज केला बघा इथे दिसतोय संदीप जी लाईव्ह, तर तुम्हाला 10% इमिडिएटली डिस्काउंट मिळेल. हा रेफरल कोड तिथे यूज करायचा आहे. हा आहे किंवा हा देखील तुम्ही यूज करू शकता. संदीप G1 हा देखील कोड यूज करता येईल. आणि बघा ना तुम्हाला 24 महिन्याचं जे दिसते 15,200 आणि सगळे सब्जेक्ट्स तुमचे तिथे कव्हर होणार आहेत 13,680 मध्येच 10% डिस्काउंट मिळून. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि माझ्यासोबत अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती जॉईन व्हा, जेणेकरून स्पेशल क्लासेस हे फ्री असतात ते तुम्हाला बघता येतील. तसेच प्लस सबस्क्रिप्शन घेऊन तुम्हाला बाकी बऱ्याचशा गोष्टींचा फायदा होणार आहे. धन्यवाद.